श्रोतेहो नमस्कार. लोककला म्हणजे आपल्या संस्कृतीचा अमूल्य असा ठेवा. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, पण परंपरेची मुळं घट्ट रुजवून तिला आधुनिकतेची जोड देणारे कलाकार समाजाला नवी दिशा देतात. आज अशाच एका लोककलावंताशी आपण संवाद साधणार आहोत. ठाकर आदिवासी लोककलेचे संवर्धन, चित्रकथी, कळसूत्री बावल्या, चांबड्यांच्या बावल्या आणि दशावतार या लोककलांचे जतन, संग्रहालय निर्मिती, संशोधन आणि आधुनिक सादरीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि त्यांना संगीत नाटक अकादमी आणि भारत सरकारचा उस्ताद बिस्मिल्ला खान राष्ट्रीय युवा कलाकार पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. तसंच महाराष्ट्र शासनाचा बेस्ट आर्टिसन पुरस्कार प्राप्त झालेले कलाकार बाळकृष्ण गणपत मजगे आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद आणि हार्दिक अभिनंदन. सर, प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात बालपणापासूनच होते. तर सर्वप्रथम आपल्या बालपणाविषयी आणि पिंगुळी या लोककलेच्या भूमीत वाढण्याचा अनुभव सांगाल का? नक्कीच. सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. माझं नाव बाळकृष्ण गणपत मजगे आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील एक पिंगुळी असं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामधनं मी येतो. तिथे माझा जन्म झाला आणि बालपणाविषयी सांगायचं झालं तर आमचं बालपण खूप खडतर गेलेलं आहे. कारण बाबांनी आम्हाला ह्या लोककला जपून त्यांचं संवर्धन करून त्या लोककला सादरीकरण करून त्याच्यातनं स्वतःचा उदरनिर्वाह केला आणि त्याच्यातनं आमचं पालन पोषण केलं. त्यामुळे बालपण हे आमचं खूप खडतर गेलेलं आहे. कारण ज्यावेळी माझ्या मोठ्या भावाचा, माझ्या मोठ्या बहिणीचा जन्म जो झाला तो आपल्या कोकणातली जी नारळांची झाडांची जी पानं, झावळं आपण म्हणतो, त्या घरामध्ये झाला. म्हणजे त्यावेळीची परिस्थिती बाबांची खूप दयनीय होती. फार गरिबीतून आम्ही दिवस बघितलेले आहेत आणि त्या याच्यातून उभारत बाबांनी मग चुडताच्या घरांमधनं, झावळांच्या घरांमधनं मग मातीच्या घरात आलो. मातीचंही घर ज्याचं छप्पर डोक्याला लागेल एवढ्या लेवलचं घर. त्याच्यानंतर मग थोडीशी सुधारणा होत आज आम्ही थोडं व्यवस्थित आमचं राहणीमान आहे. बालपणामध्ये बाबा वेगवेगळ्या ह्या कलाकाराला वेगवेगळ्या गावांमध्ये जायचे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जायचे. ते आपल्या भारत देशामधल्या संपूर्ण जी काही राज्य आहे ते सगळीकडे त्यांनी फिरलेत आणि ह्या लोककला सादरीकरण करून आमचं पालन पोषण केलंय. बालपणाचं दुसरं सांगायचं झालं तर बालपणामध्ये ही कला आम्हाला कोणी शिकवली नाही. बाबांचं बघूनच आम्ही ही कला जोपासन केलेलं आहे. दुसरं सांगायचं तर माझं शिक्षण जे आहे हे एका जागी झालेलं नाहीये. माझं शिक्षण 1ली ते 7वी पर्यंत मी पिंगुळीमध्ये होतो. त्याच्यानंतर 8वी 9वी मध्ये मी कुडाळमध्ये होतो. 10वीला मी कणकवली या गावामध्ये शिकायला होतो. 11वी 12वीला मी फोंड्याला होतो. आणि 12वी नंतर जे माझं शिक्षण झालं सर जे स्कूल ऑफ आर्ट जे मुंबईला आहे, भारतातलं खूप मोठं प्रसिद्ध कला महाविद्यालय आहे ते, त्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथे मी शिकलो. तर माझे शिक्षणही एका ठिकाणी झालेलं नाही. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शाळेचा अनुभव मिळाला. आणि सर असं का आहे? परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. त्यामुळे बाबांचं असं म्हणणं होतं की माझ्या 4 मुलांपैकी एक तरी मुलगा माझा शिकला पाहिजे. त्यामुळे 10वीला माझ्या मामाकडे पाठवलं. माझा मामा शिक्षक आहे, त्यामुळे मामाकडे जाऊन मी शिकेन ह्या उद्देशाने त्याने पाठवलं. मामाकडे गेलो. मग 11वी 12वी मामाचकडे केली. आणि ते लहानपणापासून कला अंगात असल्यामुळे आई बाबांनी विचारलं पुढे करणार काय तू? मी म्हटलं हे सोडून मला अजून कशामध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे कलाच करेन. त्यामुळे मग कला महाविद्यालयाचा शोध घेतला आणि नशिबाने भारतातल्या मोठ्या एका कला महाविद्यालयामध्ये मला प्रवेश मिळाला. आणि आपल्याला कुटुंबातूनच ही कला वारसा म्हणून लाभलेली आहे आणि हा वारसा जपण्यासाठी निष्ठा आणि समर्पण सुद्धा तेवढंच लागतं. आणि आपल्या वडिलांकडून या कलेची कोणती शिकवण आपण घेतलीत? वडिलांकडनं कलेची शिकवण म्हणजे आम्ही जे ठाकर लोक कलाकार आहोत, आम्हाला आमच्या कला शिकण्यासाठी वेगळा कोर्स करावा लागत नाही. त्यामुळे लहानपणापासून जे व्हायचं, बाबा सादरीकरण करतायत किंवा लहानपणी बाबांना भेटायला बरेच मोठी मोठी लोक यायची. मग बाबांचे इंटरव्ह्यूज आम्ही ऐकायचो. लहान होतो बाबा काय सांगतात आणि त्यावेळी आश्चर्य वाटायचं बाबांना एवढी लोक बाबांकडे काय नक्की विचार करतात. त्यामुळे त्या वयात आम्हाला काहीच कळत नव्हतं. मला आजही आठवतंय मी अगदी लहान होतो, एक
तिसरी चौथीत होतो असेल, हा, हा. त्यावेळी खूप मोठे कोणतरी फॉरेनर की कोणतरी आलेले अच्छा. आणि त्यांनी माझा एक फोटो घेतलेला. हम्म. माझं टी शर्ट देखील फाटलेलं होतं त्यावेळी. अच्छा, अच्छा. आमचं मातीचं घर होतं हम्म. आणि त्या बावल्या पकडून मला तिथे उभं केलेलं आणि त्यांनी फोटोग्राफ घेतलेला. हा. आणि ज्यावेळी मी मोठा झालो त्यावेळी मला कळालं की तो फोटोग्राफ एका फ्लाईटच्या मॅगझिन मध्ये छापलेला. अच्छा. आणि मग तो मोठा झाल्यानंतर मला मिळाला तो हा, फोटोग्राफ. हा. आणि आजही मग तो बघून आठवतं, लहानपणी असे लोक यायचे आणि मग यायचे आपल्या बाबांचे बाबांकडे. interview घ्यायचे, हा. फोटोग्राफ्स घ्यायचे. खूप छान. ते बाबांकडनं शिकण्यामागचं म्हणजे प्रामाणिकपणे आपली कला करायची. बाबांनी पूर्ण जीवन आपलं स्वतःचं या कलेमध्ये वाहिलं आहे. म्हणजे माझे आजोबा जे होते, आजोबांचं म्हणणं होतं 3 मुलांपैकी एका मुलग्याने माझी ही कला पुढे न्यावी. अच्छा. ते पाऊल माझ्या बाबाने उचललं. हा, हा. त्यामुळे आजोबा आणि बाबा यांच्याबद्दल जो मनामध्ये आदर तो एक वेगळ्याच लेवलचा आहे. अच्छा. खूप छान. आणि त्यामुळे बाबा ज्या प्रामाणिकपणे कला सादरीकरण करतात, त्यांचा कलेबद्दलचा आदर, आपली कला जिवंत कशी राहावी, जिवंत का ठेवली पाहिजे, हे सगळं लहानपणापासून बाबांकडनं ऐकत गेलोय हा, आणि बघत गेला आणि सुद्धा. बघत गेलोय. त्यामुळे बाबांकडनं ह्या कलेसंदर्भात बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. खूप छान सर. कारण ते लहानपणापासून आपले आई वडीलच हे खरे मार्गदर्शक असतात आणि तुम्हाला त्यांच्याकडे बघून बघून तुम्हाला शिकवण मिळाली. सर, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी आणि चांबड्याच्या बाहुल्या तसंच कळबाहुली या कला आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. या लोककलांचे वैशिष्ट्य आणि त्यातील फरक आमच्या श्रोत्यांना सोप्या भाषेत सांगा. नक्कीच. सर्वप्रथम मी एक थोडक्यात सांगतो का आम्ही ठाकर लोककलाकार, आमच्याकडे वेगवेगळ्या 12 प्रकारच्या लोककला आहेत, ज्या सगळ्याच्या सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये येतात, सादरीकरण करता येतं. ते सर्वप्रथम कळसूत्री बाहुल्या, दुसरी चांबड्याच्या बाहुल्या, तिसरी चित्रकथी आणि चौथी जी अजूनही आपल्या लोकल लोकांना पण माहिती नाहीये, जी फेमस आहे आणि ती फार रेअर आहे, म्हणजे संपुष्टात येत आहे आता सध्याला, आम्ही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो, ती म्हणजे कळबाहुली. ही देखील कळसूत्री बाहुल्या म्हणजे पपेट्री बाहुल्यांच्या प्रकारामध्ये येणारा हा एक कला प्रकार आहे, ज्याला कळबाहुली असं म्हणतात, जी हाताच्या साह्याने, म्हणजे नाचवताना हात दिसत नाहीत आपल्याला, ज्याचे धागे वरती नसतात, त्याचे धागे आतल्या आत असतात, अशी ही बाहुली. प्रथम मी कळसूत्री बाहुल्या कशा असतात ते सांगतो. कळसूत्री बाहुल्या ह्या लाकडापासून बनलेल्या असतात. डोक्यापासून कमरेपर्यंत ती एक लाकडाची बनलेली असतात. पाय नसतात. आमच्या बाहुल्यांमध्ये फक्त 2च बाहुल्या आहेत ज्यांना पाय आहेत. एक म्हणजे ब्राह्मणाचं बाहुलं आणि दुसरं चोराचं बाहुलं. ही 2च बाहुले आहेत ज्यांना पाय आहेत. अदरवाईज एकाही पपेटला पाय नाही आहेत. ही एक स्टाईल आहे आपली महाराष्ट्राची. महाराष्ट्राला आम्ही रिप्रेझेंट करतो ह्या सगळ्या कला प्रकारांमध्ये आणि ती एक स्टाईल आहे आपली. सो डोक्यापासून कमरेपर्यंत लाकडाची असते. कमरेच्या खाली त्यांना एक चाळ, आम्ही चाळ म्हणतो त्याला, तुम्ही स्कर्ट म्हणू शकता किंवा फ्रॉक सारखा एक पॅटर्न असतो, तो खाली घातला जातो आणि खाली पाय त्याचे झाकले जातात. 2 हात असतात, मान असते, 2 हातांना 2 सूत्र, डोक्याला 1 सूत्र, 3 सूत्र लावली जातात. सूत्र म्हणजे धागे, 3 धागे लावले जातात आणि वरच्या बाजूला एक काठी असते आणि त्या काठीला ते धागे बांधले जातात. आमच्या कळसूत्री बाहुल्यांमध्ये मिनिमम 3 धागे आणि जास्तीत जास्त 5 धागे असायचे पूर्वी. आता आम्ही ऍडव्हान्स लेवलला करतो. आता ज्या आम्ही बाहुल्या बनवतो, ज्या मॉडर्न शो साठी ज्या बनवतो, त्यांना 20 धागे 15 धागे असतात. आणि त्याचं वरची जी काठीची मी म्हटली, ती काठीची डिझाईन देखील वेगळी असते, कारण त्याच्यानुसार त्याला मॅन्युप्युलेट करावं लागतं, त्याला नाचवावं लागतं. पूर्वी कळसूत्री बाहुल्यांचा जो रंग असायचा तो स्पेसिफिक ठरलेला असायचा. नॉर्मल जी कॅरेक्टर्स आहेत ती पिवळ्या रंगाची असायची. कुठलंही राक्षस रूपातलं कॅरेक्टर असेल, रावण म्हणा, असे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, जी ग्रीन हिरव्या रंगाची रंगवलेली असायची. कुठलंही ह्युमन बॉडी कॅरेक्टर असेल ते पिवळ्या रंगाचं असायचं. कुठलाही राजा महाराजा असेल ते पिवळ्या रंगाचे असायचे. शंकर म्हटल्यानंतर, राम म्हटल्यानंतर निळ्या रंगाचे असायचे आणि गणपती हा लाल रंगाचा असायचा. सर, असं का ते परंपरागत चाललेलं आहे. त्याचा एज्युकेटेड जर आपण विचार केला, ऍज अ एज्युकेटेड पर्सन म्हणून जर आपण विचार केला, तर पूर्वी लाईट नव्हती. सो लाईट नसल्यामुळे दिव्याच्या प्रकाशामध्ये जास्तीत जास्त उठून दिसणारा कलर म्हणजे पिवळा. त्यामुळे जास्त बाहुली ही पिवळ्या रंगाची असायची. गणपती हा लाल रंगाचा, त्याला धार्मिक रिझनच आहे, त्यामुळे लाल रंगाचा असायचा. शंकर हा निळा, परत राम हे पण नीलवर्ण असल्यामुळे ते निळ्या रंगाचे असायचे. आणि राक्षसी रूप हे जरा
हिरवा रंग हा डार्क गडद असल्यामुळे तो खूप अग्रेसिव्ह दिसला पाहिजे म्हणून हिरवा रंग वापरला जायचा. अच्छा अच्छा. तो हे रंग वापरून आता आम्ही लोकांच्या आवडीनुसार बदल करावे लागतात, कारण हो. वेळेसोबत बदलणं खूप गरजेचं आहे. खरं आहे. पण आमची लोककला तिथेच ठेवून आम्ही त्या ह्याच्यामध्ये बदलाव करतो, अन्यथा करत नाही. तर हे झालं कळसूत्री बाहुल्या. दुसरा कला प्रकार आहे चांबड्याच्या बाहुल्या. अच्छा. चांबड्याच्या बाहुल्या हा जो कला प्रकार आहे, हा कला प्रकार सर्वप्रथम बकऱ्याचं चमडं घेतलं जातं. अखंड बकऱ्याचं चमडं घेतलं जातं आणि त्याच्यावरती आपल्याला जी चित्र काढायची आहेत, आमच्या दुसरं सांगायचं राहून गेलं, आपल्या ह्या सगळ्या लोककलांमध्ये रामायण आणि महाभारत ह्या दोनच कथांवरती सादरीकरण केलं जातं मोस्टली. अच्छा. एखाद दुसऱ्या कथा जरा वेगळ्या आहेत, नाहीतर जास्तीत जास्त प्रमाण रामायण आणि महाभारत. सो महाभारतातली रामायणातली कुठली कॅरेक्टर आपल्याला हवी ती बकऱ्याच्या स्किनवरती चमड्यावरती काढली जातात. ते चित्र काढून झालं की त्याच्या डिझाईननुसार छिद्र पाडली जातात. आमच्याकडे टूल्स आहेत आमचे छिद्र पाडण्याचे, त्रिकोणी, गोल, त्याचे वेगवेगळे शेपमध्ये टूल्स आहेत. त्या टूल्सने छिद्र पाडले जातात. छिद्र पाडून झाले की त्याला आउटर शेपने कट केलं जातं त्याच्या डिझाईननुसार. कट करून झालं की त्याला रंगवलं जातं. मग ते फ्रंट साइड आणि बॅक साइड ह्या दोन्ही साइडने आम्ही ती रंगवतो. रंगवून झाली की त्याच्या मधोमध एक काठी लावली जाते. बांबूची काठी असते, पातळ काठी काढली जाते आणि ती लावली जाते आणि त्याला धाग्याने शिवलं जातं. आणि हे शिवून झालं की मग ते चित्र प्रेझेंट करण्यासाठी तयार होतं. अशी वेगवेगळी चित्र तयार करतो चांबड्याच्या बाहुल्यांमध्ये. ती आम्ही रामायण आणि महाभारतामध्ये आम्ही दाखवतो. आता चांबड्याच्या बाहुल्यांमध्ये जेव्हाही आम्ही चित्र काढतो तर चांबड्याच्या बाहुल्यांमध्ये एकच चित्र आहे ज्याला अटक मटक असं म्हटलं जातं. आमच्या ह्याच्यामध्ये विदूषक आहे तो. ते एकच कॅरेक्टर आहे ज्याला सर्व मुवमेंट आहे. त्याची मान हलते, हात हलतात, पाय हलतात, कंबर हलते, गुडघ्यातून पाय हलतात, सगळ्या मुवमेंट आहे. एकच कॅरेक्टर. बाकी सर्व कॅरेक्टर आहेत ज्यांना एकही मुवमेंट नाही. सो हे एक वेगळं त्याची स्टाईल आहे. आणि पूर्वी ह्याचा स्टेज असायचा जो पांढऱ्या रंगाचा कपडा समोरच्या बाजूने लावला जायचा, बाकी तिन्ही बाजूने बंद असायचा. बॅक साईडला एक दिवा लावलेला जायचा, दगडाचा दिवा, आणि त्या दगडाच्या दिव्यामध्ये तेल टाकून, खोबरेल तेल टाकून पेटवला जायचा. मग दिव्याच्या समोर ते चांबड्याचं बाहुलं आणायचं. मग दिव्याचा प्रकाश त्या बाहुलीवर पडायचा आणि बाहुलीची सावली समोरच्या पडद्यावर पडायची. अशा पद्धतीने समोरच्या प्रेक्षकांना बाहेर शॅडो पाहायला मिळते. महाराष्ट्रातल्या आपल्या चांबड्याच्या बाहुल्यांची वैशिष्ट्यता ही आहे की ह्याच्या सावलीसोबत याच्यातले रंग पण दिसतात. फक्त सावली दिसत नाही, तर याच्यातले रंग देखील दिसतात. सर कसं ते? चामडं बकऱ्याचं असतं. बकऱ्याचं चमडं हे ट्रान्सपरंट असतं, त्यामुळे त्याच्यातले जे रंग आम्ही भरतो ते ट्रान्सफर होतात आणि त्या पडद्यावरती आपल्याला पाहायला. सो हा एक युनिकनेस आहे त्याचा. दुसरं एक सांगायचं झालं चांबड्याच्या बाहुल्यांबद्दल म्हणायचं झालं तर 1912 मध्ये दादासाहेब फाळके जे मराठी चित्रपट सृष्टीचे जनक आहेत, त्यांनी या आमच्या पिंगुळी गावाला व्हिजिट दिलेली 1912 मध्ये. आणि आमच्या ह्या चांबड्याच्या बाहुल्यांवरती त्यांनी अभ्यास केलेला आणि कदाचित त्याच्यातनं त्यांना थोडंसं माहिती मिळाली असेल आणि पडद्यावरती सिनेमा कसा दाखवता येईल हे त्यांना त्याच्यातून कळलं असेल. सो हे खूप ग्रेट आहे आमच्यासाठी, कारण ते येऊन आमच्याकडे येऊन अभ्यास करून गेलेले त्यावेळी. दुसरं सांगायचं झालं तर चांबड्याच्या बाहुल्यांवरती भारतातलं सगळ्यात जुनं, सगळ्यात पहिलं उगमस्थान पिंगुळीला मानलं जातं चांबड्याच्या बाहुल्यांमध्ये. चांबड्याच्या बाहुल्या महाराष्ट्रात आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, केरळमध्ये आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आहेत, उडीसामध्ये आहेत, एवढ्या राज्यांमध्ये आहेत. पण सगळी लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी अभ्यासक म्हणतात याचं उगमस्थान हे महाराष्ट्रामधल्या पिंगुळीमध्ये, छोट्याशा गावात आहे. नुकतंच संगीत नाटक अकादमीने एक युनेस्कोला आपला प्रस्ताव पाठवलाय की ही आर्ट फॉर्म, हे जे आर्ट फॉर्म्स आहेत हे फार रेअर आहेत, आणि त्या कमिटीवरती माझे बाबा आहेत. अरे वा. आणि त्याच्या अभ्यासामध्ये त्यांनी येऊन डॉक्युमेंटरी शूट केली आमच्याकडे की चांबड्याच्या बाहुल्या किती जुन्या आहेत तुमच्याकडे आणि काय आहेत. आणि त्यांनी तिथे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात जुन्या बाहुल्या ह्या पिंगुळीमधनं सुरू झाल्या आणि मग पिंगुळीमधनं त्याचा विस्तार होत गेला. आजही आमच्याकडे चांबड्याच्या बाहुल्यांमधल्या अराउंड 400-500 वर्ष जुन्या बाहुल्या आजही आमच्या म्युझियम मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. छान सर. या झाल्या चांबड्याच्या बाहुल्या. तिसरा आर्ट फॉर्म आहे चित्रकथी. चित्रकथी हा आर्ट फॉर्म असा आहे, चित्रकथी हा आर्ट फॉर्म एक 18 इंच बाय 12 इंचाचं एक पेंटिंग असतं आणि त्या पेंटिंग मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात
आणि ती रामायण आणि महाभारताची स्टोरीज असते. चित्रकथी आर्ट फॉर्म प्रेझेंट करण्यासाठी 2 कलाकार किंवा 3 कलाकार लागतात. अच्छा. कलाकाराच्या एका खांद्यावरती, जो प्रमुख कलाकार असतो त्याच्या एका खांद्यावरती तंबोरा असतो, त्याच्या समोर एक पाट लागलेला असतो, म्हणजे फळी किंवा पाट आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यावरती समोर प्रेक्षकांना दिसेल असं चित्र ठेवलेलं आहे. कलाकार आपलं ते चित्र बघून त्याची स्टोरी सांगतो, त्याची कथा सांगतो, त्याच्यासोबत त्या संदर्भाला लागेल तसं गाणं गातो आणि आपली कथा लोकांसमोर सादरीकरण करतो. ही जी पेंटिंग्स आहेत ही आजही आमच्याकडे अराउंड 350 वर्ष जुनी पेंटिंग्स तुम्हाला बघायला मिळतात आमच्या म्युझियम मध्ये. आणि अशी आमच्याकडे अराउंड 1200 पेंटिंग्स आजही उपलब्ध आहेत, जी आम्ही आमच्याकडे संग्रहित केलेली आहेत. ह्या चित्रांबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये प्रायमरी रंगांचा जास्त आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये लाल, हिरवा, पिवळा, काळा आणि काही ठिकाणी अंधुक असा निळा रंग, इतकेच रंग तुम्हाला बघायला मिळतात. या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही रंग तुम्हाला बघायला मिळत नाहीत याच्यामध्ये. आणि ही जी कॅरेक्टर्स आहेत चित्र, ह्याच्या इच अँड एव्हरी ऑब्जेक्टला म्हणजे प्रत्येक याला आउटलाईन असते ब्लॅक रंगाची, आणि विदाऊट आउटलाईन चित्रकथी ही स्टाईल पूर्ण होत नाही, त्यामुळे आउटलाईन असते. याच्या चित्रकथीच्या एका स्टोरीमध्ये मिनिमम 60 पेंटिंग असतात, मॅक्स टू मॅक्स 120 पेंटिंग असतात. एवढी पेंटिंग एकत्र केल्यानंतर एक स्टोरी सांगितली जाते. बरं, आमच्या चित्रकथीचं रामायण आणि महाभारत हे फार वेगळे आहे. जे आपण टेलिव्हिजनवर किंवा बघतो त्याच्यापेक्षाही वेगळं रामायणाच्या स्टोरीज आमच्याकडे आहेत बऱ्याच. नॉर्मली आमच्या, आता मी एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की रामायणामध्ये रामाला मुलं 2, पण आमच्या रामायणामध्ये रामाला मुलगा एकच आहे. म्हणजे जो रामापासून झालेला आहे तो मुलगा एकच आहे. अशा वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. तर हे चित्रकथीचं झालं. चित्रकथी हे आम्ही नवरात्रीमध्ये, ह्या सगळ्याच लोककला आम्हाला एक वेळ दिलेला असतो. त्या वेळेमध्ये आम्ही त्या गावांमध्ये, आमची जी गावं होती पूर्वी, त्या गावांमध्ये जाऊन आम्ही आमची त्या मंदिरामध्ये जाऊन लोककला सादर करायची, आणि त्या मंदिरांमध्ये सादर करून झालं की त्याचा मोबदला म्हणून गाव फिरायचं. ही चित्रकथी लोककला. त्याच्यानंतर कळबावली ही लोककला, वेगळी लोककला जी आजही लोकांना माहिती नाही आहे. ती कळबावली ही लोककला अशी आहे, त्याच्यामध्ये स्टोरी नसते. पूर्वी काय होतं, आम्ही ग्रुपने फिरायचो आणि आमचं पोट भरायला आम्ही एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जायचो आणि आमची लोककला दाखवायचो. तर कळसूत्री बावल्या, चित्रकथी किंवा चांबड्याच्या बावल्या, ह्या ज्या लोककला आहेत, ह्या सादरीकरण करण्यासाठी मला 7-8 लोक लागतात, 7-8 कलाकार लागतात. आणि हे कलाकार किंवा त्याचा जो स्टेज असतो, त्याची वाद्य असतात, हे सगळं घेऊन मी लोकांच्या दारोदारी जाऊ शकत नाही आणि लोकांना सांगू शकत नाही की मी हे कला दाखवतो. मग काय व्हायचं, आमच्यातले 2-3 कलाकार त्या गावामध्ये गेलो, गावाच्या 4 दिशांना ती एकच बावली घेऊन 4 बाजूला निघायचो, आणि ती एक बावली एका हाताने नाचवता येते. त्याचे बोटांमध्ये त्याचे धागे असतात, ते धागे दिसत नाहीत, आतल्या बाजूला असतात, बावलीच्या आतल्या बाजूला असतात, आणि ती बावली घेऊन नाचवून भिक्षा मागून आपली कला सादर केली जायची. आणि सादर करून झाल्यानंतर लोकांना त्यावेळी अट्रॅक्शन होतं, लोक म्हणायचे अजून दाखवा. मग आम्ही सांगायचो अजून बघायचंय तर या ठिकाणी आम्ही उतरलोय, या मंदिराच्या बाजूला किंवा या पाराच्या बाजूला, तिथे तुम्ही या, तिथे तुम्हाला पूर्ण कथा बघायला मिळेल. मग लोक काय डबल इन्कम व्हायचं, म्हणजे सकाळी भिक्षा मागून पण पैसे मिळायचे आणि संध्याकाळी लोक यायचे. एकंदरीत एका अर्थाने आम्ही आमची ऍडव्हर्टायझिंग करायचो. पण हे त्यावेळच्या लोकांना माहिती नव्हतं, पण आपलं उदरनिर्वाहासाठी फिरायचं. आता आम्ही एज्युकेटेड आहोत, त्यामुळे तसे तर्क लावू शकतो की हे खरंच टेक्निकली कशासाठी फिरायचे, तर जाहिरात करण्यासाठीच फिरायचे आणि पोट भरण्यासाठी. सो असं करून ही जी कळबावली ह्याच्यासोबत गाणी गायली जातात. आणि ही देखील आजही आमच्या म्युझियम मध्ये 250 वर्ष जुनी 2 बावल्या आहेत, ज्या तुम्हाला बघायला मिळतात. माझ्या आईच्या वडिलांची बावली आहे, जी आजही आम्ही म्युझियम मध्ये ती कळबावली ठेवलेली आहे. सो असे हे आमचे 4 लोककला प्रकार आहेत. सर, एक सुंदर कलाकृती घडवण्यासाठी कलाकाराचा वेळ, संयम आणि कल्पकता याची खरंच परीक्षा असते. तर कळसूत्री बावल्या तयार करण्यापासून तिच्या रंग कामापर्यंतचा प्रवास कसा असतो? कळसूत्री बावल्या या तयार करण्यापासूनचा त्याचा प्रवास फार मोठा असतो, विशेषतः कळसूत्री बावल्यांचा. कारण कळसूत्री बावल्या ह्या लाकडापासून बनल्या जातात, त्यामुळे कळसूत्री बावल्या बनवणारे आता फार कमी झालं याचं सगळ्याचं प्रमाण. पूर्वी आम्ही एकच कलाकार
बाहुल्या बनवायचो म्हणजे त्याला मूर्तिकाम येणं पण गरजेचं आहे. त्याला मूर्ती घडवता यायला पाहिजे. मूर्ती घडवून झाली की विशेषतः पूर्वी साग, शिवण आणि पंगेरा 3 लाकडांपासून बाहुल्या बनवल्या जायच्या. ह्याच्यातलं सगळ्यात हलकं लाकूड म्हणजे शिवणीचं लाकूड. ते फार लाईट वेट असतं, बाहुली नाचवायला फार बरं पडतं, हलकं पडतं. सागाचं लाकूड फार ड्युरेबल असतं, त्यामुळे ते वापरलं जायचं. त्यामुळे ते अचूक लाकूड हेरणं हे पण मोठं एक टास्क असतं, काम असतं. ते लाकूड हेरून झालं की एक अराउंड 5 इंच बाय 10 इंचाचा एक तो तुकडा घ्यावा लागतो. त्याला कार्विंग करावं लागतं. त्या आपल्याला ज्या पद्धतीने बाहुली हवी आहे, राजा हवाय, एखादी राणी हवी आहे किंवा राक्षसी कॅरेक्टर हवंय, तर तसं बनवावं लागतं. दुसरं सांगायचं, बाहुली बनवताना राक्षसाचं जे कॅरेक्टर असतं त्याच्या जबड्याची मुवमेंट होते, त्यामुळे त्याची जडणघडण वेगळ्या पद्धतीची आहे बनवण्याची. बाकी कुठल्याच बाहुल्यांची जबड्याची मुवमेंट, जॉ मुवमेंट होत नाही. फक्त राक्षस जे कॅरेक्टर आहेत त्या एकाच कॅरेक्टरची होते आणि त्याच्या मानेची मुवमेंट देखील होते, मान हलते. बाकी कुठल्याच कॅरेक्टरची मान हलत नाही. पूर्ण एका सॉलिड पीस मध्ये बाहुली बनवली जाते. त्याला कार्विंग केलं जातं. फक्त चेहऱ्याचं कार्विंग खूप डिटेलिंग असतं, छातीचं कार्विंग, कमरेपर्यंतचं कार्विंग याच्यामध्ये काही डिटेलिंग नसतात. खांद्यापासून हात वेगवेगळे बनवले जातात. हातांच्या बोटापासून कोपऱ्यापर्यंत एक वेगळा पीस बनवला जातो आणि कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत एक पीस बनवला जातो आणि मग ते जोडले जातात. आणि खांद्यामध्ये जोडायला आम्ही खिळी म्हणतो. खिळी म्हणजे पूर्वी बांबूपासून एक खिळा बनवला जायचा, म्हणजे बांबूचीच एक काठी बनवली जायची आणि त्याने ते जॉईंट केले जायचे, जितकेही जॉईंट्स आहेत ते. आणि ते जॉईंट्स झाले की त्याला हे सगळं झालं की बाहुली रेडी झाली लाकडाची. मग त्याच्यानंतर त्या कलाकाराला रंगकाम येणं खूप गरजेचं आहे. मग ते पूर्वी जे रंग होते हे आमचे सिंगल टोन मध्ये असायचे. मग पिवळा रंग असायचा एक, मग त्याच्यावरती थोडी थोडी बारीक बारीक डिझाईन असायची. मग तसं करून ते बाहुली रंगवली जाते. रंगवून झाले की मग पुढे आलं शिवणकाम. त्याला स्टिचिंग येणं पण गरजेचं असतं. मग जुने पुराणे कपडे कुठले, आम्ही म्हणजे पूर्वीपासून जुने पुराणे कपडे घेऊन त्याच्यापासून ते बाहुल्याना कपडे शिवले जातात. हातापासून खांद्यापर्यंत वेगळा एक कपडा शिवला जातो, ह्या हातापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत एक कपडा शिवला जातो. छातीवरती गळ्यामधून 2 शेले घातले जातात. 2 शेले घालून छाती कव्हर केली जाते. खालच्या बाजूला मी मगाशीच म्हटलं कमरेला एक स्कर्ट घातला जातो, आम्ही त्याला चाळ म्हणतो, जो आजही आम्ही साडीपासूनच बनवतो. पूर्वीची परिस्थिती इतकी नव्हती मी जाऊन बाहेर जाऊन विकत कपडा घेईन आणि त्याच्यापासून बनवेन. मग बायकोचीच जुनी साडी असायची, मग तीच घेतली आणि त्या जुन्या साडीला फोल्ड केलं आणि तिला पडद्यासारखी बनवली. तिचा काठ असतो तो खालच्या बाजूला, मधून फोल्ड करून तिला पडद्यासारखी बनवली. मधून त्याच्या धागा घातला, आपण त्याला नाडी म्हणतो, आम्ही सुतळ घालतो, आम्ही कमरेला टाईट बांधलं जातं. ते झालं की बाहुली रेडी झाली शिवण कामाने आणि कपडे घालून. मग त्याला अलंकार चढवले जातात. मग अलंकार देखील पूर्वीची आमची जी परिस्थिती अशी होती की पूर्वी लोक रस्त्याने चालताना जे काही पडलेलं मिळायचं ते घ्यायचं आणि त्याचे अलंकार बनवायचे. आजही तुम्ही आमच्या म्युझियमला आलात तर पांगुळ नावाचा एक कला प्रकार आहे. त्या पांगळा बैलाचा जो साज आहे त्याच्यामध्ये घड्याळाचे पट्टे देखील आहेत. पूर्वी स्टीलची बेल्टची यायचे ते आहेत. असे कुठे पडलेले स्टीलचा नट, चालताना मला पडलेलं काय मिळेल तो माझा अलंकार. मग ते अलंकार बनवून त्यांना ते घालायचे. अलंकार घालून झाले की सगळ्यात मोठा टास्क तो म्हणजे त्यांना धागे लावायचे. सो मग धागे लावण्याचं काम, मग ते धागे लावून 2 हाताला 2 धागे बांधले जायचे, डोक्याला 1 धागा बांधला जायचा. राक्षसाची मुवमेंट असेल तर त्याच्या जबड्यामधनं म्हणजे आपल्या खालून जबड्याच्या खालून धागा काढला जायचा, तो डोक्यामधून बाहेर काढला जायचा आणि तो धागा ओढला की मग त्याची मुवमेंट व्हायची. मग तो एक वेगळा धागा, त्याच्यासाठी बरेच परिश्रम लागतात. तो होल एक्झॅक्ट ठिकाणी पडला पाहिजे आणि तो एक्झॅक्ट डोक्यातनं बाहेर काढायचा. त्याच्यासाठी मागून बाहुली जी आहे बॅक साईडनं आम्हाला पूर्ण होलो करावी लागते. मागून मग आम्ही कातून लाकूड काढतो आणि मागच्या बाजून मग तो धागा चालवतो. तर मग ते झालं की वरती एक काठी लावली आणि त्याला धागे बांधले की मग बाहुली नाचवण्यासाठी रेडी होती. सर किती कालावधी लागतो? कळसूत्री बाहुल्या बनवायला बराच कालावधी, खूप टफ काम आहे ते. तर बघायला गेलं तर एक 15 दिवसाचा कालावधी तरी लागणारच. जर आपण म्हणजे फुल टाइम दिला तर 15 दिवस.
नीट हे केलं. आता थोडं शिवणकामाचं यंत्र आलंय, फास्ट हा, होतात जरा. खरंच. दागिने एवढं शोधायची गरज लागत नाही, डायरेक्ट बाजारात मिळतात. मार्केटमधनं विकत आणले, घातले की झालं. झालं. तर थोडंसं त्या काही गोष्टी सोयीस्कर आहेत, पण सगळ्यात डिफिकल्ट मूर्तिकाम आणि रंगकाम रंगकाम हे फार डिफिकल्ट आहे. खरंच सर, खूपच त्याला कल्पकता सुद्धा लागते ना. श्रोते हो, लोककलेचा वारसा जपत आधुनिक काळाशी सुंदर सांगड घालणारे लोककलाकार बाळकृष्ण मजगे यांच्याशी सुरू असलेला हा विशेष संवाद आपण ऐकत आहोत. त्यांच्या कलाप्रवासातील अनेक पैलू आपण जाणून घेतले, त्यामुळे ऐकत रहा हा विशेष संवाद. आता घेऊया एक छोटासा विराम. उर्वरित भाग ऐकूया उद्या संध्याकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. तोपर्यंत नमस्कार.